नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण घर बांधत असताना किंवा घर बांधण्यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्रकारची तयारी करत असतो। जसं की आपण कोणत्या प्रकारचं घर बांधावं, RCC बांधावं, लोड बेरिंग बांधावं की कुठल्या प्रकारचं घर बांधावं, तर त्याबद्दल चर्चा करत असताना काही गोष्टी आपणास सांगाव्यात की जेणेकरून एखाद्या बिल्डिंगचं लाईफ किती असतं किंवा एखादी बिल्डिंग बांधल्यानंतर किती वर्ष टिकू शकते याबद्दल आपण ध्यानात घेत नाही। आणि आपण आपल्या बजेटनुसार, आपल्याकडे पैसा असेल तर आपण RCC बांधतो, पैसा कमी असेल तर लोड बेरिंग बांधतो किंवा कौलारू छप्पर बांधतो किंवा पत्र्याचं छप्पर बांधतो। अशा पद्धतीनं डिसाईड केलं जातं, परंतु प्रत्यक्षात बिल्डिंगचा लाईफचा विचार करणारे फार थोडे असतात। मला अनेक कस्टमरचे फोन येत असतात आणि त्यांचे काही अनुभवसुद्धा आमच्याकडे शेअर करत असतात। त्यासाठी हा एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आणि विषय असा आहे की आपल्याला जे घर बांधतो आपण, मग ते RCC असेल, लोड बेरिंग असेल, तर जास्तीत जास्त वर्ष टिकण्यासाठी कोणत्या प्रकारचं घर बांधावं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर झालेला असतो। आणि म्हणून आपल्याला हा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहोत। अनेक व्हिडिओ आपले बांधकामाबद्दलचे आहेत, तुम्ही पाहताय, तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे, तरीसुद्धा काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आपण RCC घराची तुलना आपण प्रथम करूया। RCCची जी बिल्डिंग असते त्याचं लाईफ किती असतं आणि लोड बेरिंग कन्स्ट्रक्शनचं लाईफ किती असतं याबद्दल प्रथम आपण चर्चा करूया। मित्रांनो, RCC कन्स्ट्रक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये कॉन्क्रीट, स्टील, सिमेंट, खडी, वाळू या गोष्टी आल्या। आणि लोड बेरिंगमध्ये कमीत कमी कॉन्क्रीटचा भाग असतो किंवा कॉन्क्रीट नाही वापरलं, RCC कॉन्क्रीट नाही वापरलं तरी आपण लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करू शकतो। पण RCC कन्स्ट्रक्शनचं खर्च पण जास्त असतो, मात्र त्याचा जो टिकाऊपणा आहे, त्याचं जे लाईफ आहे, हे 50 वर्षापेक्षा जास्त नाही मित्रांनो। तर मित्रांनो, RCC घर जे आहे खर्च जास्त आहे आणि त्याचं लाईफ मी सांगितल्याप्रमाणे 50 वर्षापर्यंतच आहे। कारण 50 वर्षानंतर RCC बिल्डिंग मॅक्झिमम एखाद्या अपवादात्मक सोडली की 10% सोडल्या तर 90% ह्या बिल्डिंग पाडून बांधावे लागतात। कारण त्याचं काय आहे की जे आपण सगळं जे मटेरियल RCC कन्स्ट्रक्शनमध्ये वापरतो त्यातलं 70 ते 80% मटेरियल हे कृत्रिम असतं। कृत्रिम म्हणजे स्टील हे जे आहे, हे घटक जो आहे तो गंजतो। हा काही पूर्वीच्या बिल्डिंग अजून अस्तित्वात आहेत, कारण त्यावरचं स्टीलची दर्जा आणि आत्ताचा स्टीलचा दर्जा याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। आणि म्हणून RCC बिल्डिंग आपण जर बांधली आजच्या काळामध्ये तर त्याचं लाईफ मित्रांनो 50 वर्षापेक्षा जास्त नाही, कमीत कमी 40 वर्ष सुद्धा असू शकतं, 60 वर्ष पण असू शकतो। पण इन अँड ॲव्हरेज 50 वर्षानंतर ती बिल्डिंग पाडून बांधावी लागते। कारण वातावरणामधलं टेम्परेचर असेल, थंडी असेल, वारा असेल, पावसाचा मारा असेल, त्यामुळं सिमेंट जे आहे, सिमेंटपासून कॉन्क्रीट असेल, मॉर्टर असेल, तो ठिसूळ बनतो आणि आतमध्ये डॅम्पनेस स्टीलला लवकर मिळतो आणि स्टील गंजतं आणि हळूहळू अशा पद्धतीने जे कॉन्क्रीट असेल, प्लास्टर असेल, हे तडे जायला, पडायला लागतं। जरी ते आपण टचअप केलं तरीसुद्धा त्याचं 5 ते 10 वर्षापर्यंतच लाईफ होतं आणि परत ती बिल्डिंग आपल्याला पाडूनच बांधावी लागते। आणि म्हणून माझं असं रिकमेंडेशन आहे की तुम्हाला जर 100 वर्ष, 200 वर्ष जर घर बांधायचं असेल तर लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन कमीत कमी कॉन्क्रीटचा वापर करून जिथं गरज आहे त्या ठिकाणी ते सुद्धा RCC कॉन्क्रीट न वापरता PCC कॉन्क्रीट किंवा लाईम कॉन्क्रीट किंवा चुना वापरून ते कन्स्ट्रक्शन जर केलं तर ते जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त टिकू शकतं। मात्र वेल मेंटेन, कोणत्याही गोष्टीला मेंटेन ठेवावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते।
जसं आता आपण जर बघितलं, पूर्वीचे जे किल्ले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, हे नॅचरल दगडामधील, चुने बांधकामामधील किल्ले आहेत. त्याचबरोबर भारतामधील ऐतिहासिक जे ताजमहाल असेल, कुतुब मिनार असेल, दिल्लीचा लाल किल्ला असेल किंवा अनेक किल्ले जे वेगवेगळे, विजापूरचा गोल घुमट असेल, ही नॅचरल स्टोन, नॅचरल मटेरियल पासून बांधलेले आहे. आणि म्हणून 400 वर्ष ही स्ट्रक्चर काय आहे, जशी तशी राहिलेली आहेत. किंवा राजस्थानमधले राजवाडे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला काम करायचं असेल तर लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन. आता लोड बेरिंग म्हणजे नेमकं काय, तर मॅक्झिमम संपूर्णपणे भिंती ज्या आहेत, या भिंती नॅचरल स्टोन पासून बांधायचे आहेत. मग तो बसाल्ट काळा दगड असेल किंवा चिरा दगड असेल किंवा मातीच्या विटा, ज्या आपण लाल विटा म्हणतो, भाजलेल्या ब्रंट ब्रिक्स, त्या वापरू शकता. आणि सिमेंट मॉर्टरच्या ऐवजी जर चुना मॉर्टर वापरला तर आणखीन त्या बांधकामाला ताकद येऊ शकते. आणि प्लास्टर सुद्धा, वैदिक प्लास्टर मिळतं, चुन्याचं प्लास्टर, ते सुद्धा तुम्ही करून जर वापरला, जमीन फ्लोरिंगसाठी दगडाचं फ्लोरिंग, विटेचं फ्लोरिंग, नॅचरल मटेरियल जेवढं तुम्ही वापरणार. रुफिंगसाठी तुम्ही लाकूड, चांगल्या दर्जाचं टिकवूड लाकूड जर वापरलं, लाकडाचे, किंवा आता जे आर्चेस आहेत, लिंटलला आर्च करून तुम्ही वापरू शकता. डोअर्स, सर्व प्रकारचे डोअर्स या ठिकाणी लाकडी वापरू शकता. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर लाईफ लॉंग तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तुम्ही लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन, भिंतीवरती लोड असणारं G+1 आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. आणि G+1 मध्ये आपल्याला हवं तेवढे त्या ठिकाणी रूम्स काढता येतात. प्लॉटवरती डिपेंड आहे. मात्र तुम्हाला मल्टी स्टोरे कमर्शियल बांधायचं असेल तर RCCला पर्याय नाही. मात्र RCCचं लाईफ जर वाढवायचं असेल तर वार्षिक त्याला तुम्ही रंगरंगोटी केली पाहिजे, मेंटेनन्स केला पाहिजे, तर त्याचं लाईफ वाढू शकतो. लोड बेरिंगचं पण तेच आहे, पण शक्यतो नॅचरल दगड, नॅचरल वूड, लाकूड, त्याला काही होत नाही. त्याला चांगल्या पद्धतीनं पॉलिश करू शकता, पेंटिंग सुद्धा लाकडाला करू शकता. आणि घरामध्ये तुम्हाला मॅक्झिमम लोड बेरिंग कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला जास्त करून नॅचरल मटेरियल वापरल्यामुळे थंडावा मिळतो. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो उष्णता का वाढलेली आहे, उष्णता वाढलेली आहे, पण आपल्या घराच्या पूर्वीच्या ज्या मातीच्या भिंती होत्या त्या जाऊन सिमेंटच्या आल्यामुळं, सिमेंटचे ठोकळे किंवा विटा किंवा सिमेंटचे ब्लॉक्स आल्यामुळं सिमेंट हे लवकर गरम होतं आणि हळूहळू थंड होतं. त्यामुळं आतमध्ये घरामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास सिमेंटच्या वापरामुळे झालेला आहे. म्हणून मॅक्झिमम मातीचा वापर, स्टोनचा, दगडाचा वापर, लाकडाचा वापर या जर केला गेला तर निश्चित तुमचं घराचं जे लाईफ आहे ते भरपूर प्रमाणात वाढू शकतं. आणि त्यासाठी लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करा. जर तुम्हाला स्वतःचं बंगला, फार्म हाऊस बांधायचं असेल तर RCCच्या भानगडीत पडू नका. मॅक्झिमम तुम्ही लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे भिंतीवरती वर छप्पर जे असतं, आता स्लॅब करायचा असेल तो सुद्धा तुम्ही लाकडाच्या फळ्या वापरून, तुळ्या वापरून, बीम वापरून लाकडाचे ते करू शकता. लाकडी जिने केलेले असतात. पूर्वीचे घरं बघा तुम्ही, अजून सुद्धा 200-200, 300-300 वर्ष जशी तशी अवेलेबल आहेत. तर माझं रिकमेंडेड असेल तर RCCच्या मागं न लागता कमी खर्चामध्ये तुम्ही करू शकता. आणि फ्लोरिंगला सुद्धा तुम्ही, आता फॅशन निघालेले, आता फ्लोरिंगच्या ऐवजी लोकांना जमिनी हव्या आहेत. आणि जमिनी ओलावा येऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे की फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन हे काळा दगडाचं मजबूत असावं, चौथराची उंची जास्त असावी, जागा जर सकलात असेल तर ती उंच करून घ्यावी, भर टाकून घ्यावी आणि मग बांधकाम करावं, म्हणजे घरामध्ये ओलावा येत नाही. बरेच मला फोन येतात किंवा फोनवर सांगतात, फोटो पाठवतात की घरामध्ये चिऱ्याच्या भिंतीतून पाणी येतं, फ्लोरिंगमधून पाणी येतं. आणि जर बारकाईनं आम्ही त्यांचे फोटो बघितले तर असं लक्षात येतं की फाउंडेशन करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही.
आणि म्हणून खालून पाणी येतं, भिंती पाझरतात आणि चांगल्या प्रकारचं जॉईंटला सुद्धा मॉर्टर लावलेला नसतो. आणि म्हणून तुम्ही लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करा. आणि तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार जर प्लॅनिंग करायचं असेल तर आम्ही स्वतः ऑनलाईन प्लॅनिंग करून देतोय. त्यामुळं प्लॅनिंग करून घ्या आमच्याकडून, त्याचं 3D इलेव्हेशन करून घ्या आणि जे काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल कन्सल्टन्सी ते आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. आणि तुमच्या बांधकामाबद्दलचे काय प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला विचारा, आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. फोन करा, वरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. आणि प्लॅनिंग संबंधी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी तो नंबर उपयुक्त आहे. आणि कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला हवा तो सुद्धा विषय तुम्ही सुचवा, आम्ही त्या विषयावरती निश्चित व्हिडिओ बनवू. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.